नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹235 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ₹295.44 करोड आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे ₹254.70 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे ₹100.05 आणि मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 112.67%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5 च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 1:2 च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. 1:5 च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि 1:2 च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल आणि या कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर देण्यासाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया फाईन ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹5,194 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास ₹16,000 करोड आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे ₹5,500 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे ₹4,021 आणि फाईन ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 16.05%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने ₹10 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 13 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया कल्याणी स्टील्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹904 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास ₹4,000 करोड आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे ₹1,083 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे ₹392.70 आणि कल्याणी स्टील्स लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 125.72%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने ₹10 डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 14 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹486 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15,000 करोड पेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे ₹617.80 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे ₹156.65 आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 207.59%चे रिटर्न दिले आहे आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ₹1.85चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 14 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल, म्हणजे ONGCबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे ₹332.30 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,00,000 करोड पेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे ₹338.50 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे ₹168.90 आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये
93.42%चे रिटर्न दिले अशी आणि या कंपनीने ₹2.50 म्हणजे ₹2.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला अशी. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.